प्रश्न असा आहे की पत्र सगळ्या सोशल मीडियावरती फिरलेलं आहे आणि सोशल मीडियावरती फिरल्याच्या नंतर मी हा ओपन फॉर ऑल सर्वांसाठी खुलं जिथे कुठे MIDCचे सर्व नियम पूर्ण करेल अशी जागा सुचवा असं सांगितलं। माझा त्यांना ओपन सवाल आहे की त्यांनी जी जागा सुचवताना कधी मीटिंग झालेली सांगितली नाही, कुठली जागा येणार आहे सांगितलं नाही, कुठला सर्वे केला नाही आणि मग ही जागा नेमकी कुणाची होती? नीरव मोदीसाठी काही बोलणं झालं होतं का? ग्रामपंचायतीने विरोध का केला? हे अनेक प्रश्न, फॉरेस्टमधली जागा का दाखवली? त्यामुळं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक आहे। मी तर फोटो काढायला गेलोच नाही तिथे। सर्वेमध्ये आमचे कार्यकर्ते आणि सगळे तालुक्यातले शेतकरी सगळ्यांना ओपन केलं होतं, कुठं जागा असेल तिथे दाखवा। त्यामुळं आता मला वाटतं सगळे सर्वे प्राप्त झालेले आहेत। आता लवकरच तो अहवाल उद्योग विभागाला पोहोचेल आणि त्याच्यावरती पुढील जी काही कारवाई ती होईल। आता माझे विरोधक कुठल्या तरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलवतात, फोटो काढतात आणि फोटो पाठवतात। त्यांना हेच माहित नाही की सर्वे कसा केला जातो। सर्वे काय असा आपण एखादी शेती बघतोय, बंगला बांधायचा असा सर्वे तो नसतो। तो ड्रोन आणि प्रॉपर ऑफिशियल सर्वे असतो। आणि तुम्ही जे अधिकारी त्यांच्याबरोबर इकडे तिकडे दिसतायत तर त्यांना ऑफिशियल पत्र सुद्धा MIDC कडनं आलेलं नाही। त्यामुळे फक्त फोटोशॉप करून लोकांना आपलं भासवावं की अरे बाबा मी किती कष्ट करतोय। लोक एवढी खुळी नाहीत, लोकांना कळतं कोण खरं काम करतं आणि कोण नाटक करतं। एवढे मोठे सर्वे कर्जत जामखेडमध्ये आम्ही सर्वांनी करून घेतले, तिथं मी कुठेही गेलो नव्हतो। अधिकारीच जात होते, अधिकारी ड्रोन सर्वे करत होते, अधिकारी सगळं बघत होते आणि योग्य असं ठिकाण अधिकाऱ्यांनीच निवडलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये हे नुसते फोटो काढून आता तिथं ऊस आहे, त्या ऊसाच्या इथं जाऊन MIDC जर ते आणणार असेल तर शेतकरी थोडी तिथं ऊसाची शेती तिथं देणार आहे आणि MIDC ला सुद्धा ते परवडणार नाही। ड्राय भागामध्येच आपल्याला MIDC आणावी लागेल आणि फॉरेस्ट पासून दूर अशी MIDC आपल्याला आणावी लागेल। नाही तर शेवटी कसं आहे की फॉरेस्टच्या जवळ तुम्ही गेलात तर तिथं गोडाऊन बांधल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। गोडाऊन मध्ये तुम्हाला नोकरी देता येत नसते। MIDC आणायची असेल तर मोठ्या फॅक्टऱ्या ह्या योग्य ठिकाणी येणंच महत्वाचं आहे। तिथं मोठे नॅशनल हायवे असणं पण महत्वाचं आहे। त्यामुळे आम्ही जे ठिकाण निवडलेलं आहे ते 1000 एकराचं, 1000 पेक्षा जास्त आहे। त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। हे नाटक किती दिवस करतात ते बघावं लागेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।